हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आम्ही आलो दक्षला घेऊन खेडले झुंगे येथील मारुती दर्शनाला. खूप ऊनही देखील होतं. चला, मनात एक विचार आला, आपण एक छोटासा व्लॉग बनवूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता येथील मूर्ती खूप उंच आणि खूप छान देखील आहे. आणि या मूर्तीची साधारण उंची 111 फूट आहे. आम्ही पटकन मारुतीचे दर्शन घेतले आणि मारुतीच्या मूर्तीच्या बाजूलाच एक नवग्रहाचे मंदिर देखील आहे. आम्ही पटकन तिथे गेलो आणि दर्शन घेतले. येताना दक्ष झोपलेला होता आणि दक्षची झोप झाली होती. खूप ऊन होते, त्यामुळे दक्षचे पप्पा पाण्याची बॉटल घ्यायला गेले शॉपमध्ये. तर त्या शॉपमध्ये नसल्यामुळे ते दुसऱ्या शॉपमधून पाण्याची बॉटल घेऊन आले. त्यानंतर त्याने नारळ पाणी देखील आणलं. पुढेच एक स्मारक होते, आम्ही तिथे गेलो. येथील वातावरण खूप निसर्गरम्य होता आणि दक्षलाही खूप आनंद येत होता. तो सारखा इकडे तिकडे बघत होता. मित्रांनो, आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी बसलो, पण बघतोच तर काय, नारळ पाणी पूर्णपणे फोडलेले नव्हते आणि आमच्याकडे फोडण्यासाठी काहीही नव्हते. तर दक्षच्या पप्पांनी त्यांच्या आयडियाद्वारे त्यांच्या नखाने नारळ पाणी फोडण्यास सुरुवात केली. आणि खूप मेहनतीनंतर फायनली वर पाणी आलं आणि ते आम्ही पिलो. दक्ष पिण्यासाठी खूप ओढत होता, पण तो अजून 6 महिन्याचा नसल्यामुळे त्याला अजून काही देता येत नाही. आम्ही थोडंसं फिरलो आणि आम्हाला दक्षचे फोटोशूट करायचा होता. त्यासाठी आम्ही लोकेशन बघितलं व त्या जागेवर जाऊन बसलो. त्यानंतर आम्ही दक्षचे फोटो देखील काढले आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की दक्षचे फोटो कसे वाटले तुम्हाला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाईम पण बराच झाला होता, त्यामुळे आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा व्लॉग तर आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.